सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। बीई बीटेक करताय किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग करताय, विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 2 हा समाप्त झालेला आहे आणि आज कॅप राऊंड 3 ची बीई बीटेक साठी आणि डायरेक्ट सेकंड इयर साठी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ही जाहीर झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जो कॅप राऊंड 3 चा ट्रॅप आहे तो ट्रॅप काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीतच आहे की कॅप राऊंड 1 मध्ये डायरेक्ट सेकंड इयर असू दे किंवा बीटेक असू दे, आपणास 1 नंबरची सीट ही ऑटो फ्रीज व्हायची। म्हणजे आपण कोणतेही कॉलेज नंबर 1 ला टाकले असेल आणि जर आपणास ते कॉलेज मिळाले तर ते आपणास घ्यावे लागत होते। कॅप राऊंड 2 मध्ये डायरेक्ट सेकंड इयर असू दे किंवा बीई बीटेक असू दे, पहिले 3 जे ऑप्शन आहेत 1, 2, 3 क्रमांकांचे, या 3 क्रमांकामध्ये आपणास कोणतीही सीट मिळाली ती आपणास घ्यावी लागत होती। मात्र विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 मध्ये असे नाही। कारण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपणास समजा कॅप राऊंड 2 मध्ये एखादी सीट मिळाली असेल आणि जर आपणास आणखी बेटरमेंट हवे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास 6 कॉलेज हे कंपल्सरी टाकावे लागणार आहेत। का विद्यार्थी मित्रांनो सांगतो, कारण कॅप राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 ज्या सीट असतात त्या ऑटो फ्रीज होत असतात। म्हणजे पहिले जे आपले 6 ऑप्शन असतील त्या 6 मधील कोणताही आपणास ऑप्शन मिळाला तर तो ऑप्शन हा ऑटो फ्रीज होणार आहे आणि जी आपणास डायरेक्ट जी कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळाली आहे ती आपोआप 7व्या नंबरला दिसणार आहे। जर आपणास 6 नंबर पर्यंतची सीट नाही मिळाली तर आपली ती राऊंड 2 ची सीट ही राहणार आहे। मात्र समजा जर विद्यार्थ्यांनो आपण पहिले 2 ते 3 कॉलेज लोअर ग्रेडचे टाकले आणि जे आपणास नको होते ते टाकले, अशा कंडिशनमध्ये आपली हातची सीट निघून जाणार आहे। डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना आपणास राऊंड 2 मध्ये सीट जी मिळाली आहे त्याच्यापेक्षा बेटर 6 टार्गेटेड कॉलेज किंवा टार्गेटेड ट्रेड आपणास सिलेक्ट करायचा आहे आणि तो 6 मध्ये टाकायचा आहे। आणि हा ट्रेड किंवा कॉलेज टाकत असताना आपण आपल्या माइंडशी एकाग्रता करायची आहे की या 6 मधील कोणतेही मला जर ट्रेड मिळाला तर मला जो मिळालेला राऊंड 2 मधील जी सीट आहे ती गेली तरी चालेल। म्हणजे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कॅप राऊंड 2 मध्ये आपणास जी सीट मिळाली आहे त्याच्यापेक्षा बेटर आणि टार्गेटेड कॉलेज किंवा टार्गेटेड ट्रेडच आपणास कॅप राऊंड 3 मध्ये टाकायचे आहेत। जर आपण असे केले नाही तर आपली हातची मिळालेली सीट ही जाणार आहे। कारण कॅप राऊंड 4 मध्ये लिस्ट जागा या बऱ्यापैकी संपून गेलेल्या असतात आणि आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही। तर हा एक कॅप राऊंड 3 चा विद्यार्थी मित्रांनो ट्रॅप आहे आणि आपणास जर ह्या ट्रॅपमध्ये सापडायचे नसेल तर आपणास पहिले 6 कॉलेज हे टार्गेटेड आणि अचिवेबल टाकायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपणास कॅप राऊंड 3 मध्ये सीट अलॉट होईल तेव्हा आपणास कोणतेही दुःख वाटणार नाही। तर विद्यार्थ्यांनो, आपणास मी आज या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड 3 चा ट्रॅप काय आहे तो सांगितला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम आणि कॅप राऊंड 3 साठी आपणास बेस्ट ऑफ लक।